सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचा आगमन सर्वांच्या घरी होत आहे, तर त्याची जय्यत तयारी आमच्याकडे सुरू आहे आणि तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। गौरी गणपतीचा सण हा खरं तर सणांचा राजा म्हटला तरी चालेल। सर्व स्त्रियांचा लाडका असा असणारा हा गौरी गणपतीचा सण आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं की स्त्रियांचा जीव की प्राण। तर खूप उत्साहात हा कार्यक्रम आमच्याकडे पार पडलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाळवा तालुक्यामध्ये आमच्याकडे जी पद्धत आहे गौरी आवाहनाची, तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। सगळ्या जणी खूप तयार होऊन आणि खूप खुश होत्या गौरी आवाहनाच्या कार्यक्रमासाठी। मला जसं जमेल तसं मी शूट केलेलं आहे, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत आणि सणांची घरी गडबड होती, ते सगळं आवरून आणि मुलांना सांभाळून मला जसं जमेल तसं मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडे प्रॉपर कॅमेरामॅनही नव्हता, जो वेळेला जो सापडेल त्याला मी शूट करायला लावलेला आहे। त्यात मला ध्रुवची, माझ्या जावांची आणि सासवांची ही खूप मदत झालेली आहे आणि सगळ्यांनी खूप खुश होऊन या व्हिडिओला मदत केलेली आहे। त्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं त्यांचं। मला खरं तर सुरुवातीला भीती वाटायची की म्हणजे काय म्हणेल, कोण काय म्हणेल, पण खरंच सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या होत्या आणि इथून पुढचेही खूप छान छान व्हिडिओज आम्ही शूट केलेले आहेत। खरं तर एडिटिंगला वेळ नसल्यामुळे व्हिडिओज यायला थोडंसं टाइम होतोय। तर पहा आमच्याकडची गौरी आवाहनाची पद्धत। तर गौरीचे जे मुखवटे आहेत ते असे तुळशी वृंदावनापाशी आणून त्यांची यथोचितपणे पूजा करून, आरती करून, त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवून खूप छान प्रकारे पावले उठवीत त्यांचं घरामध्ये आगमन केलं जातं। हळदी कुकू, आंबील गुगऱ्या, बोर बार, गुरं ढोर, देवारे बसून घ्या तुझ्या सगळ्यांचं केलंय कशाच्या पायी पहिली नातवांड ज्येष्ठा
गौरींचं आगमन तर झालेलं आहे. आता येतो तो गौरी पूजनाचा दिवस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक. यावेळी मी आईना सांगूनच ठेवलेलं होतं की एकंदरीत साऱ्या सणाची जबाबदारी आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकाची जबाबदारी मी घेतलेली होती. आईनी तशी मला मदत केली होती. पहाटे 4 वाजल्यापासून उठून मी सारी तयारी केलेली होती. पुरणाची कणकेची तयारी झाली होती. 5 वाजले होते आणि तोपर्यंत माझी अर्धीभर तयारी झालेली होती. ध्रुवही माझ्यासोबत उठलेला होता. बघा तर आता मी बाहेर रांगोळी काढायला निघालेलो आहे. देवाची खोली सगळे ठेवलेले आहे. बघा आम्ही असे गौरी बसवलेले आहेत. गणपती गौरींचा मागा आहे. मंदिर मामा काही दिसेना झाले आहे की नाही? दिसत नाही. थांब दाखवते. बघ ना दिसतोय का? गौऱ्यांच्या नादाला तो हरवलाय. छोटा गणपती पण दाखवलाय. आहेत गौरी. आणि मी इथलं रांगोळीचं सामान घेऊन निघाले. हे आहेत कारळ्याची फुलं. ही कारळ्याची फुलं आहेत ध्रुवा. आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या फांद्या आणून फुलोरा म्हणून ठेवायचा असतो. आणि आज आपण आणखी जायचं फुलोरा गोळा करायला. आणि ध्रुव माझ्यासोबतच उठलेला आहे. आज लवकर आंघोळ वगैरे आवरलेली आहे. त्यांना माझी पुरणपोळीची तयारी झालेली आहे. आणि आता ध्रुव आता काय करतोय? रांगोळी काढतोय. ओके चला. ध्रुवने या सणामध्ये खूप इनिशिएटिव्हली पार्टिसिपेट केलं होतं. आणि पहाटे उठून त्यानं इथे रांगोळी काढून पलीकडच्या 2 घरांमध्येही रांगोळी काढलेली होती. तर खूप छान वाटलं. तो खूप छान प्रकारे या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व झाला होता आणि सर्वांच्या घरी डेली आरतीसाठीही जात होता. आमच्याकडे सगळ्या घरांमध्ये एकत्रितपणे आरती केली जाते. तर तो काढल्यानंतर मी नेक्स्ट टाइम शेअर करेन. तर प्रॉपर तांबडं फुटलं होतं आणि वातावरण खरंच खूप प्रसन्न होतं. पहाटेची वेळ होती. पुरणपोळीच्या स्वयंपाकाला शूट करायला काही मला जमलेलं नाहीये. तर अशा प्रकारे ध्रुवने रांगोळी काढलेली होती. खूप छान प्रकारे काढली. संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही सगळेजण मिळून फुलवरा गोळा करण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे. घर आणि शेत आमचं अंतर खूप कमी आहे. वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. आणि माझ्या सगळ्या सासवा आणि जावा मिळून आम्ही सगळेजण फुलवरा गोळा करण्यासाठी आलेलो आहे. वातावरण खूप प्रसन्न होतं. पाऊस थोडाफार दिवसभर आज पडतच होता. त्यामुळे चिखल झालेला होता. आणि याच चिखलामध्ये आम्ही फुलवरा गोळा करण्यासाठी आलेलो आहे. फुलवऱ्यासाठी जे काही शेतामध्ये उगवलेलं या सीझनमधलं जे काही कडधान्य असतील किंवा जे काही पीक असेल तर त्यातलं प्रत्येक घटक हा फुलवऱ्यासाठी गोळा केला जातो. आणि माझी ही अवस्था अशी होती. माझं सँडल काही या पावसात आणि या चिखलात चालत नव्हतं. आणि खूप छान मजा केलेली होती आम्ही. आणि सगळ्यांनी खरं तर खूप सपोर्ट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या या व्हिडिओला दिला होता. त्यामुळे मला खरंच खूप इन्स्पायर व्हायला झालं होतं. आणि खरंच नेक्स्ट व्हिडिओही तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि गौरी गणपतीच्या सणाच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात आणि आमची पद्धत कशी वाटते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा.